आपण पाहतो आता आरक्षणानंतर जरांगेंचं पुढचं आंदोलन हे कृषी प्रश्नावर असणार आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असणार आहे। पुढची बातमी आता लाडकी बहीण योजनेबाबत। या योजनेतील गैरव्यवहार आता पुन्हा एकदा समोर आलाय। लाडकीच्या पैशांवर यावेळी बोगस बहिणींनी नाही तर भावांनीच डल्ला मारलाय। आपण पाहतोय लाडकी बहीण योजना सरकारसाठी कशी डोकेदुखी ठरते आणि लाडकी योजनेतील गैरव्यवहारांसंदर्भात काय माहिती समोर येते आपण पाहणार आहोत या स्पेशल रिपोर्टमधून। लाडकी बहीण नव्हे, लाडके भाऊ योजना। बारा 12,000 भावांचा सरकारी पैशांवर डल्ला। दोन 2,400 सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाटले पैसे। लाडकी बहीण योजनेचा राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडलाय। त्यामुळेच लाभार्थ्यांची काटेकोर पडताळणी सुरू असतानाच योजनेतला मोठा गैरव्यवहार उघड झालाय। या योजनेतील पुरुषांची घुसखोरी समोर आली आहे। गेल्या वर्षभरात भावांनी सरकारी पैशांवर कसा डल्ला मारलाय ते समोर आलंय। या योजनेतलं गैरव्यवहाराचं हे फक्त हिमनगाचं टोक असल्याचा दावा एका अधिकाऱ्यानं केलाय। द इंडियन एक्सप्रेसनं दाखल केलेल्या RTI मधून काय माहिती समोर आली आहे पाहूया। लाडकीच्या योजनेत लाडके भाऊ लाभार्थी। 12,431 पुरुषांची योजनेत घुसखोरी। लाडक्या भावांकडून अद्याप वसुली नाही। लाडक्या भावांमुळे सरकारला 25 कोटींचा भुर्दंड। योजनेतल्या घुसखोरांकडून वसुली कधी? दरम्यान लाडकी बहीण योजनेतील गैरव्यवहार इतकाच मर्यादित नाहीये। निकषात बसत नसतानाही कसा लाभ मिळाला ते पाहूयात। एकाच वेळी 2 सरकारी योजनांचा लाभ। एकाच कुटुंबात 2 पेक्षा जास्त लाभार्थी। अपात्र असूनही सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला फायदा। उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक असतानाही घेतला लाभ। स्वतःच्या नावावर 4 चाकी वाहन असतानाही लाभ। मालमत्तेच्या माहितीबाबत चुकीचे दावे करत घेतला लाभ। दुसरीकडे 2,400 सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतलाय। त्यांची नावं यादीतून वगळून शिस्तभंगाची कारवाई सुरू झाली आहे। कुठल्या विभागातले किती कर्मचारी लाभार्थी आहेत ते पाहूयात। जिल्हा परिषद 1,183 लाभार्थी। आयुर्वेद संचालनालय 817 लाभार्थी। समाज कल्याण आयुक्तालय 219 लाभार्थी। कृषी विभाग आयुक्तालय 128 लाभार्थी। आदिविकास विकास आयुक्तालय 47 लाभार्थी। पशुपालन दुग्ध व्यवसाय 6 लाभार्थी। लाडकीचे लाड पुरवताना सरकारची तारेवरची कसरत सुरू आहे, तर दुसरीकडे पुरुषांनी 24.24 कोटी आणि अपात्र महिला लाभार्थ्यांनी 140.28 कोटींवर डल्ला मारलाय। त्यामुळे इतका मोठा आर्थिक गैरव्यवहार सुरू असताना प्रशासकीय यंत्रणा नेमकं काय करतंय? अपात्र लाभार्थ्यांकडून सरकार वर्षभरातील पैशांची वसुली करणार आहे का? हा खरा सवाल आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।